नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सर्वांचं आपल्या या वेद महाराष्ट्र या युट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, तुम्हाला माहिती असेल की ज्या राम मंदिराची लोक एवढ्या आतुरतेने वाट पाहत होते, त्याच राम मंदिराचं भव्य उद्घाटन झालं। आणि त्याच राम मंदिराला मित्रांनो देशातून देशाबाहेरून सामान्य नागरिकाने, गरिबाने, श्रीमंताने सगळ्यांनी मिळून दान केलं मित्रांनो। आणि त्याच लोकांच्या दिलेल्या दानाचा मित्रांनो गैरफायदा होऊन त्याच राम मंदिरातून लोकांची दिलेली देणगी ही तिथून चोरण्यात आली। आणि जवळपास मित्रांनो सुरुवातीला अगोदर सांगितलं जात होते की 5 कोटी एवढी रक्कम ही राम मंदिरामधून चोरीला गेलेली आहे, परंतु नंतर मित्रांनो आकडा समोर आलेला आहे, तो म्हणजे 200 कोटी पर्यंत राम मंदिरातून रक्कम चोरीला गेलेली आहे। त्यासोबत तिथले दागिने, सोने, चांदी या सर्व गोष्टी सुद्धा मित्रांनो राम मंदिरामधून चोरीला गेलेल्या आहेत। तर मित्रांनो आता या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी SIT ची स्थापना तर करण्यात आलेलीच आहे। तर यासोबतच मित्रांनो राम मंदिराचे महासचिव, ट्रस्टचे महासचिव चंपत राय आणि विश्वस्त अनिल मिश्रा यांनी या प्रकरणात राजीनामा सुद्धा दिलेला आहे। आणि यासोबतच मित्रांनो या प्रकरणामध्ये सामील असलेले 8 आरोपींना पोलिसांनी अटक सुद्धा केलेली आहे। आता याच प्रकरणावरून मित्रांनो आज आपल्या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये मित्रांनो चांगले झुंबड जमायला बघलेले आहे। अध्यक्ष महोदय, इथे सत्ताधारी पक्षातून तुम्ही सांगू नाही शकत चोर कुठले? जाधव साहेब आपण चालू करा। भातकर साहेब खाली बसा, भातकर साहेब खाली बसा, खाली बसा। चला बसून घ्या, बसून घ्या सगळे। चला नीट बोला, नीट बोला, नीट बोला, नीट बोला। वय बघा तुमचं लय उर्मट आणि घमेंडखोर नुसता बसलाय कोपऱ्यात, प्रत्येक वेळी असा अहंकार असो हे। मित्रांनो यामध्ये आदित्य ठाकरे आणि भास्करराव जाधव हे दोघे खूपच आक्रमकपणे सत्ताधाऱ्यावर टीका करताना दिसत आहेत मित्रांनो। तर यामध्ये आदित्य ठाकरे असं बोलताना दिसत आहेत की राम मंदिराची चोरी करणाऱ्या माणसांनी आम्हाला शिकवू नये, अशा या कडक शब्दामध्ये मित्रांनो त्यांनी आज आपला आक्रमक रूप या महाराष्ट्राला दाखवलेला आहे। बघावं हेच लागणार आहे की महाराष्ट्रामध्ये अजून पुढे काय काय होणार आहे, या राजकारणाचा खेळ कुठपर्यंत जाणार आहे। आणि मित्रांनो यासोबतच आदित्य ठाकरेंनी हाही प्रश्न उपस्थित केला की मुंबईमध्ये कालच्या 2-4 दिवसाच्या झालेल्या पावसामध्ये अनेक झाडं कोसळली आणि मित्रांनो याने दुखापती सुद्धा काही लोकांना झालेले आहेत। तर मित्रांनो अजून पावसाळा खूप बाकी आहे आणि यावर काहीतरी आपण उपाययोजना करूया, राजकारण बाजूला ठेवून उपाययोजना करू आणि सामान्य नागरिकाला गुड गव्हर्नन्स देण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे, असं आज आदित्य ठाकरे हे विधान भवनामध्ये म्हणाले। आणि आता सोशल मीडियावरती सुद्धा मित्रांनो आता याच्या प्रतिक्रिया खूप उमटत आहेत। त्यांचा व्हिडिओ हा खूप व्हायरल होत आहे ट्विटरवरती, त्याच्यानंतर आपल्या इंस्टाग्राम वरती आणि अनेक दुसऱ्या सोशल प्लॅटफॉर्म वरती त्यांचा व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे। तर मित्रांनो या संपूर्ण राम मंदिर आणि आजच्या आदित्य ठाकरे यांच्या रूपाबद्दल तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, कमेंट करून नक्की सांगा। भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या फेसबुक पेजला फॉलो करा, आपल्या व्हिडिओला लाईक करा।